नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। दरिवडची तालुका जत येथील लमान तांड्यापासून काही अंतरावर असलेल्या शेतघराला भीषण आग लागली। या आगीत लालसिंग चिंगू लमान वय वर्ष 58 यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे। या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्यासह शेतीचे साहित्य जळून खाक झाले आहे। शेतातील घरात अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणांमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। आग वेगाने पसरल्याने घरातील साहित्य वाचवण्यास कुटुंबियांना वेळच मिळाला नाही। या आगीत कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून आगीत 50,000 रुपयांचा डीजे, 25,000 रुपयांचे लोखंडी साहित्य, 12,000 रुपयांची सायकल, 10,000 रुपये किमतीच्या 2 विद्युत मोटारी, 6,000 रुपयांची ज्वारी, सोफा सेटसह अन्य साहित्य खाक झाले। याशिवाय खिडक्यांच्या चौकटी आणि इतर घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। यावेळी पोलीस पाटील चिंतामणी अण्णप्पा राठोडे, सरपंच सचिन मोतीसिंग राठोड, तलाठी अमोल कांबळे आणि महसूल सेवक विठ्ठल कोळी उपस्थित होते। ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे लमान कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने स्थानिक नागरिकांकडून या पीडित शेतकरी कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे।